राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य सचिव नितीन करीर यांना सूचना। जायकवाडी धरणात 5% पाणीसाठा शिल्लक, धरणातील पाणी आटल्यानं धरणाला भेगा तर पाणी कमी झाल्यानं मंदिरही बाहेर आली। मालेगावमधील माजी महापौर अब्दुल मलिक युनिस इसा गोळीबार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करा, एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसींची मागणी। बीड जिल्ह्यात जातीय संघर्ष शिकेला, वंजारी समाज बहुल 2 गावांचा अजब ठराव, मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय। बीड जिल्ह्यात मराठा वंजारी जातीय संघर्ष, मराठा समाजाच्या दुकानावर वंजारी समाजानं जायचं नाही, मराठा समाजाच्या कीर्तनकाराला कीर्तनाला बोलवायचं नाही, मराठा समाजाच्या बिअर बारवर जायचं नाही, जो हे नियम मोडेल त्याला 5,000 रुपये दंड ठोठावणार। बीडमधल्या नांदूरघाटमधील बंदेवाडीतील मराठा समाजाचा निवडणुकीपूर्वीचा व्हिडिओ समोर, मराठा समाजानं बजरंग सोनावणेंना मतदान करण्याची शपथ घेतली होती। मराठ्यांनी जातीयवाद कधी केला नाही, मराठा समाज कधीही आक्रमक झाला नाही, बीडमधील व्हायरल व्हिडिओवर मनोज जरांगेंची एबीपी माझावर प्रतिक्रिया। आम्ही जातीय तेढ निर्माण होऊ देणार नाही, मराठा समाजाला शांततेचं आवाहन केल्याचं मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण। बीडमधला जातीयवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही, मी बीड जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात जातीयवाद होऊ देणार नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। बीड लोकसभेतील जातीय संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून येते, जातीपातीचं राजकारण करू नका, एकोपा राखा, बीडमधील मविया उमेदवार बजरंग सोनावणे यांचं आवाहन। बीड जिल्ह्याची घटना ही धोक्याची घंटा, कुठलाही समाज असं करत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, आमदार बच्चू कडूंची मागणी। बीड जिल्ह्यात मराठा वंजारी जातीय संघर्षाच्या एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस प्रशासनाला जाग, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर मुंडेवाडीत दाखल। सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा पेपर लीक, मराठवाड्यातील वैद्यनाथ महाविद्यालयातून पेपर लीक, अधिकचा तपास सुरू। धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील उपळाई बुरुज इथे सेल्फी घेताना तोल जाऊन 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच तरुणीचा विवाह झाला होता अशी माहिती मिळते। तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवून शुद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 जणांची समिती गठीत, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक संपन्न। आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागा भुईसपाट तर घरांचे पत्रे उडाले। सोलापूर मोहोळ तालुक्यातील पापरी गावात मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, 2.5 एकरावरची केळीची बाग उद्ध्वस्त। जुन्नर तालुका बिबटमुक्त करावा या मागणीसाठी किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून जुन्नर तहसील कार्यालयापर्यंत स्थानिकांचा मोर्चा, मेंढ्यांसह मेंढपाळही मोर्चात सहभागी। माजी आमदार रमेश कदम, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह 72 जणांवर 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा, मोहोळच्या उड्डाण पुलाखालील जाळी तोडणं आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्याप्रकरणी अडचणीत वाढ। तब्बल 79 दिवसानंतर म्हणजे 2 जूनपासून भाविकांना पुन्हा एकदा विठ्ठलाच्या चरणाचं दर्शन घेता येणार, पालकमंत्री उपस्थित राहणार, मात्र आचारसंहिता सुरू असल्यानं मंदिराचे पुजारीच पूजा करणार। आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भात जाऊया, तिथल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बुलढाण्याच्या मलकापूर शहर पोलीस ठाण्याचं छत कोसळलं, पोलिसांवर जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ। भंडाऱ्यात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक त्रस्त। गोंदियात तापमानाचा पारा 44 अंशांवर, दुपारच्या सुमारास रस्ते झाले निर्मनुष्य। यवतमाळचं तापमान 45 अंशांवर, जळगावचा पारा 43 अंशांच्या पुढे, वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी फडणवीसांनी मुंबईहून नागपूर गाठलं। यवतमाळच्या महागाव, पुसद आणि आर्णी तालुक्यांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका, वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित।
अरेवारे समुद्रकिनारी आलेल्या रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबातील चौघांचा समुद्रात बुडून मृत्यू. चौघेजण समुद्रात बुडाले. तिघांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू. पालघरच्या पालीवाडा मार्गावर विचित्र अपघात. भरधाव ट्रकची 6 वाहनांना धडक. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. रायगड जिल्ह्यात 10वीचा निकाल 96.75%. यंदाही मुलींनीच मारली बाजी. कोकण पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे 2 दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर. कोकण पदवीधर निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांची चर्चा. येत्या शुक्रवारी कोकण रेल्वेवर 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेवर रत्नागिरी ते वैभववाडी रोड दरम्यान मेगा ब्लॉक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.